Part 1 12th स्टँडर्डचं न्यू सिलेबसचं वी हॅव 7 चॅप्टर्स 7 चॅप्टर्स आहेत एकूण. त्यातला जो फर्स्ट चॅप्टर आहे विच इज मॅथमॅटिकल लॉजिक तो आपण आज स्टार्ट करणार आहोत. एकूण 5 व्हिडिओजमध्ये आपण तो डिवाईड केलेला आहे 5 पार्ट्समध्ये. त्यातला फर्स्ट पार्ट आज आपण इथे बघणार आहोत. सो व्हॉट इज मॅथ्स? मॅथ्स इट्स अ लॉजिकल सब्जेक्ट, राईट? And it tries to be exact, and to be exact it requires proofs, and for proofs we require reasons, right? So it depends on reasons, right? So what is the meaning of this word logic? So logic is derived from a Greek word which is logos, and meaning of this word logos is reason. That is from where we get the reasoning, okay? And now I'm talking to you. मी तुमच्याशी बोलते, आपण एकमेकांशी बोलतो, राईट? अँड फॉर दॅट व्हॉट वी रिक्वायर फॉर कम्युनिकेशन वी रिक्वायर सम लँग्वेज. देन वॉट एव्हर लँग्वेज इट मे बी, काही असू दे, मे बी इंग्लिश, हिंदी, मराठी, वॉट एव्हर, जर्मन, फ्रेंच. फॉर दॅट लँग्वेज वी रिक्वायर सम सेंटेन्सेस. ओके, लँग्वेजमध्ये सेंटेन्सेस येतात. जी भाषा तुम्ही बोलताय, कम्युनिकेशनसाठी वापरताय, देर वी गेट सेंटेन्सेस. बट नाव हिअर इन लॉजिक वी आर गोइंग टू सी सम स्पेशल सेंटेन्सेस, some special kind of sentences. Okay, and these special sentences are called as statements. Okay, so we are going to see something related to statements. थोडंसं आपण आता परत एकदा इंग्लिश ग्रामर जे आहे तिकडे जाऊया. अँड लेट अस सी व्हॉट आर द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इन इंग्लिश. सो टाइप्स ऑफ सेंटेन्सेस कोणते कोणते होते? इफ यू जस्ट रिकॉल इट, तुम्ही सांगू शकता की द फर्स्ट वन वॉज व्हॉट वी कॉल्ड एज असर्टिव्ह ऑर अ डेक्लरेटिव्ह. sentence. The second one was interrogative. The third one was exclamatory. And the fourth one was imperative. एक पटकन क्विक रिकॉल. डेक्लरेटिव्ह म्हणजे आपण विधानार्थी वाक्य म्हणतो, एक सिंपल वाक्य जिथे असतं. इंटेरोगेटिव्ह इज अ क्वेश्चन मार्क विच इज अ प्रश्नार्थी वाक्य. व्हॉट इज युअर नेम, हाऊ ओल्ड आर यू. एक्सक्लेमेटरीमध्ये काय येतं, तर जिथे आपण त्याला उद्गारार्थी चिन्ह असणारी वाक्य, उद्गारार्थी वाक्य ज्याला म्हणतात, म्हणजे इकडे कोण येणार आहे तिकडे, व्हॉट अ ब्युटिफुल साईट इट इज, और मे गॉड ब्लेस यू. ओके. इम्पेरेटिव्ह इथे काय येतं, इथे ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, स्टँड अप, सिट डाऊन, ओपन द डोर. ओके, हे सगळे इथे येणार आहे. अजून एक टाईप आपण इथे आता बघणार आहोत विच इज अ बिट ग्रामरमध्ये नाही आहे, पण इथे आपल्याला जो लागणार आहे विच इज अ ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्सचं मिनिंग काय आहे? ओपन सेंटेन्स इज अ सेंटेन्स विच हॅज आन्सर जे व्हेरी करणार अकॉर्डिंग टू पर्सन टू पर्सन. फॉर एक्झाम्पल, जर मी एक सोपा क्वेश्चन घेतला, x+1 इज इक्वल टू 4. आता जर तुम्ही इकडे मला सांगितलं इफ समबडी पुट्स युअर आन्सर एज 3, जर मी 3 टाकलं तर 3+1 इक्वल टू 4 विच इज ट्रू. पण एखाद्याने समजा 2+1 जर टाकलं तर 3, and 3 इज नॉट इक्वल टू 4. सो एक्सची व्हॅल्यू it depends on any person to person. So this cannot be a sentence. It is an open sentence. It is not a statement. Okay. Again, maths is an easy subject. असं जर मी म्हटलं, it also depends on person to person. So that is again an open sentences. पण ह्याच्यामध्ये आता जो मी मगाशी म्हटलेला की what are statement. So statements, this is a definition of statement. A statement is a declarative sentence. Is a declarative sentence which is true or false but not both simultaneously. So what this means? डेक्लरेटिव्ह सेंटेन्स असं सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, म्हणजे एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, पण दोन्ही एकावेळी असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज इन
मुंबई इज इन इंडिया. सो आयदर दिस इज गोइंग टू बी ट्रू, तर मुंबई आहे इंडियामध्ये किंवा नाही आहे. इट कॅनॉट बी सो की दोन्ही एका वेळी ट्रू आणि फॉल्स होते. किंवा सन राइजेस इन वेस्ट. दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. So this is false and it cannot be true. Okay, but then what about this statement? Interrogative, exclamatory, imperative आणि open sentences, these are not statement. जे स्टेटमेंट म्हणजे फक्त कोण असणारे डेक्लरेटिव्ह सेंटेन्सेस जे आयदर ट्रू किंवा फॉल्स असतील, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ओके, आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया याच्यावरचे. Here we have an example. 6 multiplied by 4 equal to 25. आता हे एक मॅथमॅटिकल एक सेंटेन्स आहे. 6 multiplied by 4 equal to 25. ओके, सो इट इज फर्स्ट अ स्टेटमेंट. सो लिहायचं कसं आहे? इट इज अ स्टेटमेंट. आता आपण त्याला पुढे काय बघायचं, जे ट्रूथ व्हॅल्यू बघायची. जर तो स्टेटमेंट असेल तर त्याला ट्रूथ व्हॅल्यू होणार. आयदर तो ट्रू असेल किंवा तो फॉल्स असेल. So 6 multiplied by 4 equal to 25. 6 4s are 24. It is not equal to 25. So it is a statement which is false. So its truth value is, okay, हे कसं लिहायचं? It is a statement which is false. So its truth value is. Next question बघूया. Next question, x plus 6 equal to 9. आता इथे बघितलं, इट इज ऑल्सो अ मॅथमॅटिक्स. इट इज अ मॅथमॅटिक स्टेटमेंट, बट मॅथमॅटिक अ सेंटेन्स. पण इथे जर आपण विचार केला तर एक्सची जी व्हॅल्यू आहे इट विल डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन. इफ समबडी पुट्स युअर 1, 6 plus 1 इज गोइंग टू बी 7, विच इज नॉट इक्वल टू 9. हे फॉल्स झालं. जर कोणीतरी इकडे 3 टाकलं देन इट इज गोइंग टू बी ट्रू. सो दिस इज अ ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. सो इट इज अ ओपन sentence, hence not a statement. तर मग अशीच बघितली की open sentences are not statement. Okay, we'll see the next question. Next question, what are you doing? आता हा it is a interrogative sentence and we know that interrogative sentences are not statements. So it is not a statement because it is interrogative sentence. म्हणजे रिझन पण दिलेलं आहे वाय इट इज नॉट अ स्टेटमेंट. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे, प्लीज सिट डाऊन. आता ही एक ऑर्डर आहे, प्लीज सिट डाऊन, और एक रिक्वेस्ट आहे इथे. So it is a, please sit down is a request and hence it is a imperative sentence and it cannot be a statement. A statement असू शकत नाही. So it is not a statement as or because it is imperative sentence. Let us see next examples. Next question, every real number is a complex number. Again a statement. It is again a mathematical statement where every real number, we know that प्रत्येक real number जो वास्तव संख्या, we can represent it in the form of a complex number a plus bi. So this is a statement. So how we have to write? It is a statement which is true hence it has truth value. Okay, next question, he is honest. एक open sentence आहे. Again he is honest. This thing depends on person to person, it varies from person to person. So it is
open sentence, hence not a statement. So in this lecture we have seen what are the statements, how we have to identify statement, and how to give the truth value to this statement. Thank you.